नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि हा उत्सव वेगवेगळ्या देशांमध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा उत्सव जो आहे तो सुद्धा अगदी थाटामाटाने साजरा केला जातो. घरोघरी घटस्थापना केली जाते आणि त्या घटाखाली काही माती टाकून त्यामध्ये बी पेरले जाते आणि हे सगळे बीज कोवळ्या कोंबांनी देवघरातील त्या घटात जन्म घेतात. हेच देवीच्या रूपाच्या शक्तीचं प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. नवरात्रीचा जो हा सण आहे तो वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये शारदीय नवरात्रीचा हा सण आहे. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दरम्यान दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. घरामध्ये घटस्थापना केली जाते. अखंड ज्योत ही प्रज्वलित केली जाते. 9 दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला 10व्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या 9 दिवसांसाठी शास्त्रामध्ये काही नियम हे सुद्धा सांगितले गेले आहेत. ते नियम कोणते हे सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये एका शेअर केलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर आवर्जून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची काही माहिती सांगणार आहे. अशी एक वस्तू जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे. यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल, आपल्या घराची भरभराट होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील. सांगितल्याप्रमाणे नवरात्र घटस्थापना ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. तर पहा, या दिवशी म्हणजे या 9 दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असतं, दुर्गा मातेला प्रसन्न करून घ्यायचं असतं. यामुळे आपल्या घरामध्ये आपण विविध पूजा करतो, काही पाठ करत असतो आणि काही उपायसुद्धा आपण या 9 दिवसांमध्ये करत असतो. पण मी आज तुम्हाला तो उपाय सांगणार आहे. तो उपाय म्हणजे ती एक प्रकारची सेवा देखील तुम्ही म्हणू शकतात. हे तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. या नवरात्रीच्या म्हणजे पहिल्या दिवशी 15 ऑक्टोबरला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही घटस्थापना करत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे, तुमच्या घरामध्ये घटस्थापना करण्याच्या अगोदर. तर तुम्हाला काय करायचं आहे, कुंकू आणि हळद तुम्हाला एका वाटीमध्ये मिक्स करायचे आहे आणि त्याने एक स्वस्तिक हे तुमच्या घराच्या मुख्य जो दरवाजा आहे त्यावरती तुम्हाला काढायचं आहे. आता हे स्वस्तिक काढताना तुम्हाला उलटं काढायचं नाही, व्यवस्थित बघून तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. बऱ्याच वेळा आपण उलटं स्वस्तिक काढतो आणि त्याचे उलटे परिणाम हे आपल्याला आपल्या घरामध्ये भोगावे लागत असतात. यामुळे स्वस्तिक हे नेहमी व्यवस्थित काढलेलं असावं. यानंतर स्वस्तिक काढताना बऱ्याच वेळा आपण 4 टिंब जे असतात स्वस्तिकमध्ये ते 4 टिंब आपण देत नाही. तर ते टिंबसुद्धा आपल्याला त्या स्वस्तिकमध्ये आवर्जून द्यायचे आहे. ते 4 टिंबसुद्धा अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही. तसेच स्वस्तिकच्या साईडने ज्या 2 उभ्या रेषा असतात त्यासुद्धा आपल्याला या स्वस्तिकमध्ये आवर्जून काढायच्या आहेत. म्हणजे संपूर्ण स्वस्तिक हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काढायचं आहे. स्वस्तिकचं जे चिन्ह असतं ते घरामध्ये सकारात्मकता आणते असं देखील म्हटलं जातं. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर किंवा घराच्या मुख्य दरवाजावरती हे स्वस्तिक जर आपण काढलं तर वास्तुदोष दूर होतात. आणि जेव्हा आपण त्या स्वस्तिकच्या साईडच्या त्या उभ्या लाईन असतात त्या जर आपण काढल्या तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्या रेषा ज्या असतात त्या म्हणजे त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. यामुळे आपण त्या जर काढल्या नाही तर स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि हे स्वस्तिक काढून त्याचा आपल्याला कुठलाच फायदा होत नाही. कोणत्याही शुभ कार्यामध्ये जेव्हा आपण शुभ कार्याची सुरुवात करत असतो तेव्हा सर्वप्रथम स्वस्तिक हे काढलं जातं आणि त्यानंतर त्या शुभ कार्य हे पार पडलं जात असतं. स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकचा अर्थ सूचक कल्याण असा होतो. स्वस्तिकमध्ये बघा, इंद्र,
सूर्य, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव पार्वती, श्री गणेश अशा अनेक देवांचा समावेश असतो. आणि यामुळे आपल्या घरामध्ये शांती, समृद्धी आणि मंगल हे देखील तयार होत असतं. तर पहा, स्वस्तिक हे आपल्याला आवर्जून काढायचं आहे. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मीचे जे पाऊल असतात बघा, ते पाऊल तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला लावायचे आहेत. तुम्ही मार्केटमधून आणून या पहिल्याच दिवशी नवरात्री दिवशी तुम्हाला लावायचे आहे. त्यामुळे आणि जे आपल्या घराकडे लक्ष्मी येते अशा तुम्हाला त्यामध्ये लावायचे आहेत. उलटे तुम्हाला लावायचे नाही. यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. जर तुम्हाला लक्ष्मीचे पाऊल आणणं शक्य झालं नाही तर तुम्हाला पहिल्या दिवशी रांगोळीने तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लक्ष्मीचे पाऊल काढायचे आहेत. आणि त्या लक्ष्मीच्या पाऊलावर तुम्हाला हळदी कुंकू हे आवर्जून टाकायचं आहे. हळदी कुंकू जर तुम्ही टाकलं नाही तर त्या लक्ष्मीच्या पावलांचा तुम्हाला कुठलाच फायदा होत नाही. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती नवरात्रीमध्ये 9 दिवस दररोज 1 तांब्या पाणी भरून ठेवायचं आहे. जो तांब्याच असणार, जो भांडं असणार, तांब्याचा कलश असावा आणि त्यामध्ये स्वच्छ स्वयंपाकघरातलं पाणी हे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे. डाव्या किंवा उजव्या तुम्ही कोणत्याही बाजूला ठेवू शकतात. आणि दररोज हे पाणी सकाळी तुम्हाला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पाणी उचलून घ्यायचं आहे. तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकतात. फक्त तुळशीला हे पाणी घालायचं नाही. पुन्हा कलश स्वच्छ धुवून काढायचा आणि पुन्हा त्यामध्ये पाणी भरून हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. अगदी तुम्हाला नवरात्रीपर्यंत 9 दिवस हा उपाय करायचा आहे. 9 दिवस तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आवर्जून करा. या तीनही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. जर तुम्हाला तुमच्या घराकडे लक्ष्मी जर आकर्षित करायची असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा. सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तुमच्या घराची भरभराट होईल. घरातलं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आणि आलेली लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. आणि लक्ष्मी आलेली आहे त्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही. नवरात्रीचे 9 दिवस हे माता लक्ष्मीसाठी, दुर्गा मातेसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आपलं कुलदैवत जे असतं तिचीसुद्धा पूजा आपल्याला करायची असते. या दिवसांमध्ये कुलदेवतांची पूजा केल्यानंतर सुद्धा खूप फायदा आपल्याला होत असतो. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.